नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्टडी बुस्टर मराठी या युट्यूब चॅनलवरती मी सिद्धेश्वर सुरू असेल मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदा जे की 2023 मध्ये झालेल्या आहेत, त्यामध्ये G20 असेल, G7 असेल, आशियान असेल, ब्रिक्स असेल, अशा महत्त्वाच्या जे काही आंतरराष्ट्रीय परिषदा जे आहेत जे 2023 मध्ये झालेल्या आहेत, त्याबद्दल माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिली आहे आशियान शिखर परिषद 2023. आशियान संघटनेची शिखर परिषद कुठे झाली? आशियान म्हणजे काय? तर असोसिएशन्स ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, याचा हा पूर्ण लॉंग फॉर्म आहे. ही 43वी आवृत्ती होती आणि ही आशियान शिखर परिषद जी आहे ती कुठे झाली आहे? तर जकार्ता म्हणजे इंडोनेशिया या देशामध्ये झालेली आहे. याची थीम होती एशियन मॅटर्स आणि ही वर्षातून 2 वेळेस ही परिषद होत असते. ठीक आहे. आता आपण या संघटनेबद्दल ॲडिशनल माहिती पाहून घेऊया. या संघटनेची स्थापना कधी झाली? ठीक आहे. तर बघा, आशियानची स्थापना जी आहे 1967 मध्ये बँकॉक या ठिकाणी थायलंडमध्ये झालेली आहे. मुख्यालयाचं कुठं आहे? तर इंडोनेशिया देशामध्ये जकार्ता या ठिकाणी. आणि ब्रीदवाक्य काय आहे या संघटनेचं? एक लक्ष्य, एक ओळख आणि एक समुदाय, अशा पद्धतीचं या संघटनेचं ब्रीदवाक्य आहे. आणि एकूण 10 सदस्य देश या संघटनेचे आहेत. आता हे 10 सदस्य देश कोणते आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. ठीक आहे. आता पुढचे आहे ब्रिक्स शिखर परिषद 2023. बघा, ब्रिक्सची ही जी काही परिषद जी होती ती 15वी आवृत्ती होती. 2023 मध्ये याची परिषद कुठे झाली? साऊथ आफ्रिका या देशामध्ये झाली. आणि साऊथ आफ्रिकेमध्ये सुद्धा जोहान्सबर्ग या ठिकाणी ही परिषद जी आहे ती पार पडली. पहिली परिषद शिखर परिषद ब्रिक्सची कधी पार पडली? 2009 मध्ये, तेही रशिया या देशामध्ये. आणि आता 2024 ची आहे, 24 ची कुठे पार पडणार आहे? रशिया या देशामध्ये होणार आहे. ठीक आहे. तर आता या संघटनेचे संस्थापक सदस्य देश आपण जाणून घेऊया. संस्थापक सदस्य देश जर बघितला त्याच्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका असे हे संस्थापक देश आहेत ब्रिक्सचे. ठीक आहे. त्याचा लॉंग फॉर्म सुद्धा तसंच होतो. आता बघू शकता तुम्ही, ब्राझील, रशिया, पुन्हा दक्षिण चायना, साऊथ आफ्रिका, भारत, असा हा लॉंग फॉर्म ह्या ब्रिक्सचा आहे. आता याच्यामध्ये नवीन सदस्य देश झालेले आहेत कोणते ते पहा. इराण, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इजिप्त, अर्जेंटिना आणि इथिओपिया हे नवीन सदस्य देश ब्रिक्सचे झालेले आहेत. आणि एकूण सदस्य संख्या झालेली आहे 11. ठीक आहे. आता भारत हा संस्थापक सदस्य आहे ब्रिक्सचा. मग भारतामध्ये सुद्धा या ब्रिक्सच्या परिषदा झालेल्या असतील. भारतामध्ये एकूण 3 परिषदा झालेल्या आहेत आतापर्यंत. एक 2012 मध्ये, 2016 मध्ये आणि 2021 मध्ये. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की 2012 मध्ये कोठे झाली होती परिषद, 2016 मध्ये कोठे झाली होती आणि 2021 मध्ये कोठे झालेली होती. ठिकाण मला सांगायचं आहे. ठीक आहे. आता पुढचं आहे G20 शिखर परिषद जी आहे 2023 ची. भारत देशाकडे याचं काय होतं? अध्यक्षपद होतं. ठीक आहे. पहिलं आपण समजून घेऊया की G20 म्हणजे काय आहे. बघा, ही सुरुवातीला काय होती? अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकाचे गव्हर्नर यांची ही संघटना असायची. मात्र 2008 मध्ये जगाला भयानक मंदीचा सामना करावा लागला आणि त्यानंतर या प्रमुख नेत्याचं संघटनेत रूपांतर झाले. त्यामुळे G20 राष्ट्राची वर्षातून एकदा बैठक पार पडते. ठीक आहे. त्याची स्थापना जी आहे 1999 मध्ये झाली. याला ग्रुप ऑफ 20 सुद्धा असे म्हणतात. त्याच्यामध्ये युरोपियन युनियन आणि 19 देशाचे अनौपचारिक गट आहेत. आता बघा, पहिलं कसं होतं, 21 होते, मात्र याच्यामध्ये आणखीन एक ऍड झालेला आहे. ते कोणता ते आपण पाहूया. बघा, याची निर्मिती 26 सप्टेंबर 1999 मध्ये झालेली आहे G20 ची. आणि त्याच्यामध्ये सदस्य देश जे आहेत ते 21 आहेत. आणि आता जी ॲडिशनली ऍड झालेला आहे तो म्हणजे आफ्रिकन युनियन त्याच्यामध्ये G20 मध्ये ऍड झालेला आहे. ठीक आहे. हे तर तुम्ही सदस्य देश पाहू शकता. मुख्यालय जर बघितलं तर मुख्यालय G20चं फिरतं असतं. म्हणजे समजा 2023 मध्ये भारताकडे काय होतं? अध्यक्षपद होतं G20चं.
तर भारत देशामध्ये G20चं मुख्यालय आहे. तर 2024 मध्ये अध्यक्षपद कोणाकडे गेलेलं आहे? ब्राझील या देशाकडे गेलेलं आहे. तर ब्राझील G20चं मुख्यालय कुठे आहे? आता ब्राझीलकडे आहे. म्हणजे अध्यक्षपद जे असते ते फिरते असते आणि त्यामुळे जो संबंधित देश वर्षाध्यक्षपद भूषवत आहे तिथे G20चे मुख्यालय असते. ठीक आहे. आता आपण पुढचं पाहूया की G20च्या शिखर परिषद जे आहेत ते कुठे झालेले आहेत. 2023 चे तर आपण पाहिली भारतामध्ये आणि 2024 ची जी आहे ब्राझील या देशामध्ये होणार आहे आणि 2022 ची कुठे झालेली होती तर इंडोनेशिया या देशामध्ये झालेली होती. कुठे झालेली होती? इंडोनेशिया या देशामध्ये झालेली होती. ठीक आहे. आता भारतामध्ये झालेलं आहे त्याचं बोध चिन्ह काय? वसुधैव कुटुंबकम. भारताचा मंत्र G20 मध्ये एक वसुंधरा, एक परिवार, एक भविष्य, वन सन, वन वर्ल्ड, वन एनर्जी असं हे भारताचा मंत्र आहे. पहिली शेर्पा कुठे झालेली होती बैठक तर पहा उदयपूरमध्ये. ठीक आहे. आणि भारताचे शेर्पा कोण होते? अमिताभ कांत जे होते हे भारताचे शेर्पा होते. ठीक आहे. आता महत्वाचे आहे बघा G7 परिषद. G7 ग्रुप ऑफ 7 कंट्रीज. G7 म्हणजे काय? जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात आघाडीवर असलेल्या अर्थव्यवस्थांच्या देशाची ही काय आहे? संघटना आहे. आता इथं G7 मधले जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत ते इथं तुम्ही पाहू शकता. या संघटनेची स्थापना जी आहे 1975 मध्ये झालेली आहे आणि 2023 चं जे काही त्यांचे शिखर परिषद जे आहे ते जपानमध्ये हिरोशिमा या ठिकाणी झालेली आहे. या पिक्चर मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता G7 हिरोशिमा समिट 2023 आणि हे 7 देशाचे राष्ट्राध्यक्ष इथे थांबलेले आहेत. ठीक आहे. सदस्य देश कोणते आहेत? 7. तर ध्यानात ठेवा फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इटली, जपान, अमेरिका, UK आणि कॅनडा हे 7 सदस्य देश G20 चे आहेत. आता याच्या परिषदा कुठे झालेल्या होत्या तर 2022 ची जर्मनीमध्ये झालेली आहे, 2023 ची जपानमध्ये झालेली आहे, 2024 ची इटली या देशामध्ये झालेली आहे आणि 2025 ची कॅनडा या देशामध्ये होणार आहे. आता 2024 ची इटली या देशामध्ये होणार आहे, 2025 ची कॅनडा या देशामध्ये होणार आहे. ठीक आहे. पुढचं आहे CO शिखर परिषद 2023. हे व्हर्च्युअल पद्धतीनं भारतानं आयोजन केलेलं होतं. याचं भारत यजमान देश होता. थीम काय आहे? टुवर्ड्स अ सेक्युअर SCO. याची स्थापना झालेली आहे 15 जून 2001 मध्ये आणि याचं मुख्यालय जे आहे बीजिंग म्हणजे चीन मध्ये आहे. एकूण 9 सदस्य देश SCO मध्ये आहेत. ठीक आहे. आता पुढचं आहे 108वी विज्ञान काँग्रेस परिषद. विज्ञान काँग्रेस परिषदेची स्थापना जी आहे म्हणा सुरुवात जी आहे 1914 पासून सुरुवात झाली आणि आज 108वी काँग्रेस राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस जी आहे ते राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस नागपूर मध्ये पार पडलेली आहे 2023 ची. ठीक आहे. आता याचं थीम काय आहे पहा सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विथ वुमन एम्पॉवरमेंट या 108वी काँग्रेस परिषदेची थीम होती. 107वी कुठं झाली ती 2020 ची तर बंगळुरूमध्ये, 19 ची जालंधरमध्ये, 2018 ची इन्फाल या ठिकाणी झालेली होती. ठीक आहे. आता इंटरनॅशनल सोलार अलायन्सची स्थापना जी आहे 30 नोव्हेंबर 2015 मध्ये झाली. मुख्यालय जे आहे त्याचं गुरुग्राम हरियाणा या राज्यामध्ये आहे. ISA म्हणजे इंटरनॅशनल सोलार अलायन्स ही 123 देशांची काय आहे? आघाडी आहे. याचा उद्देश काय आहे तर सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करणे. ठीक आहे. आता नाटो शिखर परिषद कुठे झाली? लुथिआनिया या ठिकाणी ही परिषद पार पडली. या फोटोमध्ये पाहू शकता आणि याची स्थापना जी आहे नाटो संघटनेची बेल्जियम मध्ये 4 एप्रिल 1949 मध्ये या संघटनेची स्थापना झालेली आहे. आता सदस्य देश जर म्हणलं तर एकूण 31 सदस्य देश नाटो संघटनेचे आहेत आणि 31वा सदस्य देश जो आहे तो फिनलंड हा नाटो संघटनेचा 31वा सदस्य देश आहे. हे एक ध्यानात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही महत्त्वाच्या परिषदा ज्या आहेत ते परिषदा आपण पाहिलेल्या आहेत. त्यासोबत ते कोठे झालेले आहेत आणि याचा यजमान 2023 मध्ये कोण होतं आणि 2024 मध्ये कोण आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.